तर ठाकरे बंधूंची 11 जानेवारीला संयुक्त सभा होणार आहे। शिवाजी पार्कवरील सभेला सर्वांनी या असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय। मनपा निवडणुकीसाठी मनसेचा प्रचार सुरू झालेला आहे। राज ठाकरे यांनी कार्यालय भेटींवर भर दिलेला आहे। अनेक उमेदवारांच्या कार्यालयाला राज ठाकरे भेट देत आहेत। यावेळेस त्यांनी हे आवाहन केलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। जय, सुरुवातीला हे सांगा, मुंबईत ठाकरे बंधूंचा प्रचार कसा सुरू आहे, कसा प्रतिसाद आहे? निश्चितच जगदीश, आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये ठाकरे बंधूंनी सुद्धा कंबर कसलेली पाहायला मिळते। ठिकठिकाणच्या शाखेला खरं तर हे दोन्ही बंधू स्पेसिफिकली जाऊन खरं तर प्रत्येक शाखेला जाऊन जे ते भेट देत आहेत आणि प्रत्येक उमेदवाराचं प्रोत्साहन जे आहे ते वाढवताना पाहायला मिळतात। काल सुद्धा उशिरा रात्रीपर्यंत उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अनेक शाखेंना जे आहे ते भेट दिली आणि आज राज ठाकरे सुद्धा हे प्रामुख्याने त्यांच्या उमेदवारांच्या शाखेला जाऊन भेट देत आहेत, त्यांच्याशी संवाद साधत आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत। आणि याच मध्ये आता आज कुठेतरी राज ठाकरे यांनी मालाडच्या एका शाखेकडे जे आहे ते एक वक्तव्य केलं आणि ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की येत्या 11 तारखेला जे आहे ते या ठाकरे बंधूंची सभा जी आहे ते जाहीर सभा, संयुक्त सभा ही पार पडणार आहे। दादरच्या शिवाजी पार्क वरती खरं तर ही संपूर्ण सभा पार पडणार आणि या सभेला मोठ्या संख्येने या सर्वच शिवसैनिक असेल किंवा मनसैनिकांनी मोठ्या संख्येने येण्याचे आव्हान सुद्धा राज ठाकरे करता पाहायला मिळतात। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सर्वच मनसैनिक असतील किंवा शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता लागली होती की हे दोन्ही बंधू एकत्रितपणे प्रचाराला कधी उतरतील आणि याची प्रतीक्षा कुठेतरी संपताना पाहायला मिळते। येत्या 11 तारखेला रविवारी दुपारी जे आहे ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित दादरच्या शिवाजी पार्क येथे संयुक्त सभा घेतील आणि सर्वच जे त्यांचे उमेदवार असतील किंवा सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे त्यावेळी उपस्थित असतील। त्यामध्ये पक्षाचे सर्व प्रमुख नेते सुद्धा उपस्थित आणि या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये, सर्वांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रित एका मंचावर जे आहे ते सर्वांना मात्र जय, आज दिवसभरात आपण बातम्या बघितल्या, काही मनसेचे निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिलेली आहे। त्यामुळे नाराजांना त्यांची नाराजी दूर करण्यामध्ये ठाकरे बंधू कुठे कमी पडतायत असं वाटतंय? खरं म्हणजे जे काही नाराज उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात किंवा जे काही पदाधिकारी आहेत हे आता मनसे सोडून इतर पक्षामध्ये जात आहेत, यांच्यासोबत सुद्धा काही संवाद करण्याचा प्रयत्न हे राज ठाकरे करतील का किंवा यांना थेट भाषणातून काही व्यक्त करतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण आज आणि कालमध्ये पाहिलं की राज ठाकरे यांची एकच भूमिका राहिली आहे की मराठी माणसांसाठी किंवा मराठीच्या मुद्द्यासाठी सर्वांनी एकत्र राहावं आणि एकजुटीने राहावं। मात्र या शब्दांनंतर सुद्धा काही त्यांचे पदाधिकारी किंवा नेते हे त्यांना सोडून जाण्याचं चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे या सभेमध्ये कुठेतरी त्यांच्या संदर्भात किंवा त्यांची सुद्धा त्यांच्या संदर्भात काही कानमंत्र किंवा त्या संदर्भात काही वक्तव्य, काही घोषणा राज ठाकरे करतात का याकडे सुद्धा लक्ष राहणार आहे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित एका मंचावरती या सभेला संबोधणार आहेत। धन्यवाद जय दिलेल्या माहितीबद्दल। बातमी जळगावमधून। जळगावमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो हा